नमस्कार, मी चार्टर्ड अकाउंटंट श्रीराम देशपांडे। आज इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंटिंग इन बिझनेस या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। प्रत्येक व्यवसायात उद्योगामध्ये हिशेबाचं काय महत्त्व आहे हे प्रत्येक उद्योजकाला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे। बहुतेक उद्योग व्यवसाय हे प्रगती करत नाहीत किंवा अपयशी होतात। याला कारण असं असतं की त्या उद्योग आणि व्यवसायाचा जो मालक आहे तो त्या उद्योग आणि व्यवसायाच्या हिशेबांकडे, हिशेब पत्रकांकडे फारशा गांभीर्याने पाहत नाही आणि म्हणून तो उद्योग किंवा व्यवसाय अपेक्षित असलेली प्रगती साध्य करू शकत नाही। आपला उद्योग प्रगती साध्य करतो आहे का? आवश्यक तेवढा नफा कमवतो आहे का? व्यवसायाची नफा क्षमता पुरेशी आहे की नाही? या सगळ्या गोष्टींसाठी त्या उद्योजकाला हिशेबपत्रकं वाचणं आणि त्याचा अभ्यास करणं हे अत्यंत आवश्यक आहे। अकाउंटिंगकडे लक्ष न देता व्यवसाय करणं म्हणजे मला असं वाटतं की एका गावाहून दुसऱ्या गावाला जाताना रस्त्यातल्या पाट्या न वाचता प्रवास करण्यासारखा आहे। आपल्याला रस्ता माहीत असेल तरीसुद्धा रस्त्यातल्या पाट्या ह्या आपल्याला मार्गदर्शक, दिशादर्शक म्हणून काम करत असतात। त्यांच्याकडे दुर्लक्ष करून किंवा त्यांच्याकडे न बघता आपण एका गावाहून दुसऱ्या गावाला जसा प्रवास करू शकत नाही, त्याचप्रमाणे हिशेबपत्रकं वाचल्याशिवाय, समजून घेतल्याशिवाय आपण आपला व्यवसाय यशस्वी करू शकत नाही। हे प्रत्येक उद्योजकाने लक्षात ठेवलं पाहिजे। अकाउंटिंगमध्ये बुककीपिंग आणि अकाउंटन्सी या दोन गोष्टींचा समावेश होतो। बुककीपिंग याचा अर्थ रेकॉर्डिंग फायनान्शियल ट्रान्झॅक्शन। आपल्या उद्योग व्यवसायामध्ये अनेक आर्थिक व्यवहार घडत असतात आणि हे सगळे आर्थिक व्यवहार त्या मालकाला आपल्या स्मरणात ठेवणं अशक्य असतं। आपण अशी कल्पना करू की आपण हिशेब लिहित नाही, कुठल्याही प्रकारच्या नोंदी ठेवत नाही आणि 1 वर्ष संपल्यानंतर त्या उद्योजकाला जर असं विचारलं की तुला तुझ्या व्यवसायामध्ये किती नफा झाला, तर त्याच्या स्मरणशक्तीवर अवलंबून राहून एवढे सगळे आर्थिक व्यवहार आठवून तो त्याचा नफा किती झाला ही गोष्ट सांगू शकत नाही। आणि आपल्या या स्मरणशक्तीला मर्यादा असल्या कारणामुळे व्यवसायातले आर्थिक व्यवहार योग्य पद्धतीने, शास्त्रीय पद्धतीने लिहून ठेवणं आवश्यक असतं। त्याला म्हणतात बुककीपिंग। आपल्या व्यवसायामध्ये बुककीपिंगचं काम करण्यासाठी आपण स्वतंत्र कर्मचारी नेमलेले असतात किंवा काही वेळा ते काम आउटसोर्स केलेलं असतं। आजच्या चर्चेमध्ये मालकाने बुककीपिंग करणं अपेक्षित नाही। बुककीपिंग ही गोष्ट त्या कर्मचाऱ्याकडनं किंवा आउटसोर्सिंग केलेलं असेल तर त्या संस्थेकडनं करून घेणं अपेक्षित आहे। मालकाने काय लक्षात ठेवलं पाहिजे तर अकाउंटन्सी। अकाउंटन्सी म्हणजे काय? द प्रिपरेशन, ॲनालिसिस अँड यूज ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स। हिशेब ठेवल्यानंतर ठराविक कालावधीनंतर जी हिशेबपत्रकं तयार होतात, मग त्यात नफा तोटा पत्रक असेल, ताळेबंद असेल, कॅश फ्लो स्टेटमेंट असेल, ही जी काही हिशेबपत्रकं तयार करणं, त्याचा अभ्यास करणं आणि व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी त्या सगळ्या माहितीचा उपयोग करणं, याला अकाउंटन्सी म्हणतात। आणि हे व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे। किंबहुना जसं आपण शाळेमध्ये संपूर्ण वर्षभर शाळेमध्ये उपस्थिती देतो, अभ्यास करतो, परीक्षा देतो आणि मग 1 मेला आपला निकाल लागतो। त्या निकालपत्र घेण्यासाठी, रिझल्ट कार्ड घेण्यासाठी आपण शाळेमध्ये जातो। हिशेबपत्रकं हे आपल्या व्यवसायाचं रिझल्ट कार्ड आहे, निकालपत्र आहे। ते जर आपण वाचलं नाही, समजून घेतलं नाही, तर वर्षभर आपण काय अभ्यास केला, काय व्यवसाय केला, कुठल्या प्रकारचे आर्थिक व्यवहार केले, त्याच्यामुळे आपल्याला काय नफा झाला, ही गोष्ट आपल्या लक्षात येणार नाही। आणि म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अकाउंटन्सीचा वापर न करता व्यवसाय करणं म्हणजे दिशादर्शक पाट्या न वाचता प्रवास करण्यासारखं आहे। हे उद्योजकांनी सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे। आता आपण या अकाउंटन्सीचं व्यवसायामध्ये कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये महत्त्व आहे हे बघू। अंडरस्टँडिंग फायनान्शियल रिझल्ट्स। हिशेबपत्रकं म्हणजे मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, बॅलन्स शीट असेल, कॅश फ्लो स्टेटमेंट असतील, ही सगळी हिशेबपत्रकं आपल्या व्यवसायाची मागच्या वर्षाची आर्थिक प्रगती, आर्थिक निर्णय हे आपल्याला सांगत असतात। मागच्या 1 एप्रिल ते 31 मार्च या संपूर्ण वर्षभरामध्ये आपल्याला किती नफा झाला, मुळात नफा झाला का तोटा झाला, झाला असेल तर तो नफा पुरेसा झाला की नाही, 31 मार्चच्या ताळेबंदावरनं आपल्या व्यवसायाची आर्थिक स्थिती काय होती, मागच्या वर्षीपेक्षा ती स्थिती सुधारली का कमी झाली, आपल्या मालमत्ता, आपल्या
लोनपेक्षा देण्यापेक्षा किती जास्त आहे, आपण लिक्विडिटी पोझिशन काय ठेवलेली आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला आर्थिक पत्रकावरनं लक्षात येतात. आपल्या व्यवसायाची प्रगती आणि व्यवसायाच्या प्रगतीची दिशा ही गोष्ट आपल्याला हिशेबपत्रकावरनं समजून येते. जर आपण हिशेबपत्रकं वाचली नाहीत, हिशेबपत्रकांचा अभ्यास केला नाही आणि केवळ रोज फक्त व्यवसायातलं काम करत राहिलो तर आपल्या लक्षात येणार नाही की आपला व्यवसाय प्रगती करतो आहे का. आपल्या हे लक्षात येणार नाही की आपण ज्या दिशेने आपला व्यवसाय नेऊ इच्छितो त्याच दिशेने आपला व्यवसाय जातोय का. अनेक व्यवसाय केल्यानंतर 2-3 वर्षांनी त्या उद्योजकाच्या असं लक्षात येतं की अरे त्याच्याकडे पैसे शिल्लक नाही, त्याची देणी ही त्याच्या बँकेत असलेल्या शिल्लकेपेक्षा खूप जास्त आहेत, तो लोकांचं देणी फेडू शकत नाही आणि मग त्याला नाईलाजाने आपला व्यवसाय बंद करावा लागतो. ही स्थिती एका दिवसात, एका महिन्यात किंवा एका वर्षात येत नाही. व्यवसाय सक्षमरित्तेने चालायचा असेल तर त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. त्याचप्रमाणे व्यवसाय बुडणार असेल तर तो सुद्धा काही कालावधीनंतर सावकाश बुडण्याची चिन्ह दिसत असतात. हे सगळं आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंट्सवरनं लक्षात येतं, हिशेबपत्रकावरनं लक्षात येतं. हिशेबपत्रकं वाचली नाहीत तर आपल्या व्यवसायाची प्रगती आणि प्रगतीची दिशा आपल्याला समजणार नाही, ही गोष्ट नक्की. कर निर्धारणासाठी सुद्धा हिशेब आवश्यक आहेत. आपल्या व्यवसायाचा जर GST नंबर असेल तर आपल्याला कल्पना आहे की दर महिन्याला किंवा दर तिमाहीला आपल्याला GSTचं रिटर्न भरायचं आहे. त्यासाठी आपला चार्टर्ड अकाउंटंट किंवा अकाउंटंट आपल्याकडे हिशेबांची मागणी करतो. दर वर्ष संपल्यानंतर ऑडिट आवश्यक असेल तर आपल्या व्यवसायाचं ऑडिट करून घ्यायला पाहिजे. ऑडिट आवश्यक असेल किंवा नसेल, आपलं व्यवसायाचं इन्कम टॅक्सचं रिटर्न भरणं आवश्यक आहे, बंधनकारक आहे, त्याचे अनेक फायदे पण आहेत. या सगळ्या गोष्टींसाठी हिशेब आवश्यक आहे. आपण जर हिशेब लिहिलेले नसतील तर जो काही आपला चार्टर्ड अकाउंटंट आहे तो आपले GSTRचे रिटर्न, आपले इन्कम टॅक्सचे रिटर्न हे अचूकरित्या भरू शकणार नाही. मग अंदाजे काहीतरी भरलं जातं. कित्येक व्यावसायिक उद्योजक चार्टर्ड अकाउंटंट सांगतात, साहेब तुम्हीच सांगा किती टॅक्स भरायचा तेवढं सांगा, आणि मग चार्टर्ड अकाउंटंट त्याला योग्य वाटेल त्यात का नफा दाखवतो आणि त्या उद्योजकाचे रिटर्न्स भरतो. ही सगळी गोष्ट उद्योजकासाठी अत्यंत हानिकारक आहे. भविष्यामध्ये अनेक अडचणी उद्योजकासमोर या पद्धतीने उभ्या राहू शकतात. टॅक्स प्लॅनिंग करण्यासाठी सुद्धा हिशेब आवश्यक आहे. टॅक्स प्लॅनिंग याचा अर्थ आयकर कायद्याच्या किंवा कर कायद्याच्या नियमानुसार, तरतुदींनुसार कर कपात करण्यासाठी जे काही मार्ग अवलंबले जाऊ शकतात, मान्य आहेत त्या मार्गाने कराची बचत करणं, आणि यासाठी सुद्धा हिशेब आवश्यक आहे. हिशेब आवश्यक असल्यामुळे टॅक्स प्लॅनिंग करणं सोपं जातं. हिशेब जर उपलब्ध नसतील, नफा तोटा पत्रक ताळेबंद अचूकरित्या तयार केलेलं नसेल, मालकाला त्याची संपूर्ण जाण नसेल तर त्याचं टॅक्स प्लॅनिंग करणं हे अत्यंत कठीण असतं आणि विनाकारण ज्या ठिकाणी कराची बचत होऊ शकते अशा ठिकाणी त्या उद्योजकाला जास्तीचा कर भरण्याची वेळ येऊ शकते. कर्ज मिळवण्यासाठी हिशेब अत्यावश्यक आहेत. आपल्यापैकी अनेकांना असा अनुभव असेल की आपण जेव्हा कर्ज मागायला बँकेमध्ये जातो तेव्हा बँकेचे मॅनेजर साहेब सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मागच्या 3 वर्षाचे नफा तोटा पत्रक, ताळेबंद, ऑडिट रिपोर्ट याची मागणी करतात. हिशेब पत्रक असल्याशिवाय, फायनान्शियल स्टेटमेंट असल्याशिवाय, आवश्यकता असताना त्याचं ऑडिट केलेलं असल्याशिवाय कुठलीही बँक किंवा वित्तीय संस्था आपल्याला कर्ज देऊ शकणार नाही. केवळ फायनान्शियल स्टेटमेंट नाहीत तर त्याच्या व्यतिरिक्त इतर अनेक हिशेबासंबंधीची माहिती बँकेकडून मागितली जाते. काही पुरावे मागितले जातात, काही स्पष्टीकरण मागितलं जातं. या सगळ्या गोष्टी उद्योजकाने बँकेला दिल्याशिवाय उद्योजकाला आवश्यक असलेला वित्तपुरवठा बँकेकडून होत नाही. हा डाटा जितका अचूक असेल, हा डाटा जितका विश्वासार्ह असेल तितकं योग्य रीतीने वित्तपुरवठा बँकेकडनं उद्योजक मिळवू शकतो. हा डाटा जर अपूर्ण असेल, त्याच्यात काही त्रुटी असतील तर कदाचित बँक कर्ज मंजूर करेल पण पुरेसं कर्ज मंजूर करणार नाही, कमी कर्ज मंजूर करेल. कारण बँकेला तुमच्या अकाउंटिंगविषयी, तुमच्या फायनान्शियल रिझल्टविषयी आवश्यक असलेला विश्वास निर्माण होणार नाही. आणि म्हणून हिशेबपत्रकं ही कर्ज उभं करण्यासाठी आवश्यक आहेत. कर्ज उभं करण्यासाठी आणि त्याची परतफेड व्यवस्थित होईल की नाही या गोष्टीसाठी भविष्यातल्या हिशेबपत्रकांची सुद्धा आवश्यकता असते. अनेक वेळा बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या सोबत पुढच्या वर्षाची फायनान्शियल प्रोजेक्शनसुद्धा बँकेतर्फे मागितली जातात. ती तयार करण्यासाठी सुद्धा मागच्या काही वर्षांचा अकाउंटिंग डाटा हा अत्यंत आवश्यक असतो. त्याही दृष्टीने अकाउंटन्सीचं बिझनेसमध्ये महत्त्व आहे. व्यवसायाला अनेक कायदे लागू असतात. उदाहरणार्थ कंपनीज ॲक्ट
जर आपला व्यवसाय कंपनीमध्ये रजिस्टर असेल तर आपल्याला कंपनी ॲक्टच्या सगळ्या तरतुदी लागू असतात. आपला रजिस्टर व्यवसाय भागीदारीत असेल तर भागीदारी कायद्याच्या तरतुदी लागू होतील. आपला व्यवसाय इतर कुठल्याही प्रकारच्या कायदेशीर संस्थांमध्ये नोंदणीकृत असेल तर त्या संस्थेला लागू असलेल्या कायद्यातील तरतुदी या त्या व्यवसायाला लागू असतात. त्या तरतुदींच्या पूर्ततेसाठी सुद्धा अनेक वेळा हिशेबांची आणि हिशेबपत्रकांची मागणी केली जाते. आपल्या व्यवसायात आपण जर आयात आणि निर्यात करत असाल तर त्यासाठी सुद्धा हिशेबपत्रक आवश्यक असतात. त्याची काही माहिती आपल्याला त्यांचे लायसन्सेस रिन्युअल करण्यासाठी सादर करावी लागते. आपल्या व्यवसायामध्ये आपण कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेतला असेल, सबसिडी मिळालेली असेल, काही इन्सेंटिव्ह आपल्याला प्राप्त झालेले असतील तर आपण सबसिडी मिळण्यासाठी पात्र आहात की नाही, आपल्याला किती सबसिडी मिळू शकते, त्यासाठी आवश्यक असलेली गुंतवणूक आपण किती केलेली आहे, या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा अकाउंटिंग आणि हिशेबपत्रकं आवश्यक असतात. याशिवाय कामगार कायदे असतील, फॅक्टरी ॲक्ट असेल, कर्मचाऱ्यांना लागू होणारा प्रॉव्हिडंट फंड ॲक्ट असेल, असे असंख्य कायदे आहेत की ज्या प्रत्येक कायद्यातील रिटर्न भरण्यासाठी तरतुदी ह्या अकाउंटिंगसाठी महत्त्वाच्या ठरतात. त्यास प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा डाटा सबमिट करावा लागतो. याहीपेक्षा व्यवसायाच्या दृष्टीने किंवा व्यवसायाच्या मालकाच्या दृष्टीने अकाउंटन्सी यासाठी महत्त्वाचं आहे की व्यावसायिक निर्णय घेताना त्याला आवश्यक असलेली माहिती या हिशेबपत्रकांमधून त्याला मिळत असते. आपला व्यवसाय वाढवायचा आहे का, एक्सपान्शन करायचं आहे का, याचा निर्णय जर उद्योजकाला घ्यायचा असेल तर त्यासाठी त्याला मागच्या काही वर्षांच्या हिशेबपत्रकांचा अभ्यास केला पाहिजे की आपला व्यवसाय काय गतीने वाढतो आहे, भविष्यात ती गती कायम राहू शकते का, आणि जर व्यवसाय वाढवला तर आजच्यापेक्षा जास्त नफा क्षमता वाढणार आहे की नाही. अनेक वेळा असं लक्षात येतं की व्यवसाय छोटा असताना तो व्यावसायिक एक्स रुपये नफा कमवत असतो आणि एक्सपान्शन केल्यानंतर सुद्धा असलेला एक्स नफा कायम राहत नाही, त्याची नफा क्षमता कमी होते. याला कारण मुळातच एक्सपान्शन करत असताना आवश्यक असलेला अभ्यास त्या उद्योजकाचा कमी पडतो. जर बाहेरून काही इन्व्हेस्टमेंट घ्यायची असेल, जर कोणी इन्व्हेस्टर आपल्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करणार असेल तर त्याहीसाठी हिशेबपत्रकं आणि त्याचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक असतं, उद्योजकाला सुद्धा आणि त्या इन्व्हेस्टरला सुद्धा. तो इन्व्हेस्टरसुद्धा तुमच्या उद्योगाची मागच्या काही वर्षाची हिशेबपत्रकं मागवेल, त्याचा अभ्यास करेल आणि त्याच्यावर ठरवेल की आपल्या उद्योगामध्ये त्याने गुंतवणूक केली पाहिजे का, आणि करायची असेल तर त्याच्या अटी आणि शर्ती काय असतील. भागीदारीमध्ये जर आपण व्यवसाय करत असाल तर अनेक वेळा असा प्रसंग येतो की आपण काही वेळा नवीन भागीदार आपल्या भागीदारीमध्ये ॲडमिट करतो किंवा असलेला भागीदार काही कारणामुळे रिटायर होतो किंवा मृत्यू झाला तर त्याच्या वारसांना त्याचा हिश्श्याची रक्कम आपल्याला द्यायची असते. या प्रत्येक परिस्थितीमध्ये हिशेबपत्रकं हाच या निर्णयाचा आधार असतो. येणाऱ्या पार्टनरने किती भांडवल आणलं पाहिजे, त्याला त्या भांडवलापोटी किती टक्के भागीदारीमध्ये हिस्सा दिला पाहिजे, रिटायर्ड होणाऱ्या पार्टनरचा त्या रिटायरमेंट डेटपर्यंतचा नफ्यातला हिस्सा किती आहे, त्याला गुडविलची रक्कम किती दिली पाहिजे, यासारख्या अनेक प्रश्नांचं उत्तर हे या हिशेबपत्रकांच्या अभ्यासामध्ये दडलेलं असतं. दुर्दैवाने आपला व्यवसाय आपल्याला बंद करायचा असेल, आपला व्यवसाय आपल्याला विकायचा असेल तर त्याची जास्तीत जास्त चांगली किंमत मिळण्यासाठी हिशेबपत्रकं अचूक आणि व्यवस्थितरित्या समोरच्या पुढे सादर करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याची योग्य किंमत मिळाल्याशिवाय त्या व्यवसायाला आत्तापर्यंतच्या स्थितीत आणण्यासाठी जे काही कष्ट उद्योजकाने घेतलेले आहेत त्याचा पुरेसा मोबदला त्याला मिळणार नाही आणि त्याहीसाठी हिशेबांची आवश्यकता असते. फायनान्शियल प्लॅनिंग असल्याशिवाय आपला व्यवसाय यशस्वी होऊ शकत नाही, हे प्रत्येक उद्योजकाने लक्षात घेतलं पाहिजे. केवळ उत्पन्न कमवणं म्हणजे श्रीमंत होणं नाही. श्रीमंत होण्यासाठी त्या उद्योजकाने मिळालेल्या उत्पन्नाचा, मिळालेल्या निधीचा, पैशाचा योग्य रीतीने वापर केला पाहिजे. आपला व्यवसाय कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त नफा कमवण्यासाठी चालवला गेला पाहिजे. अनावश्यक खर्च, विनाकारण केलेले खर्च, ज्या ठिकाणी नफा नाही अशा वस्तू आणि सेवांचा केलेला व्यापार, या सगळ्या गोष्टी आपल्या उद्योगाची नफा क्षमता कमी करत असतात. उद्योजकाने त्याविषयी काळजी घेतली पाहिजे. वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट हे प्रत्येक उद्योगासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. ही गोष्ट कायम लक्षात घेतली पाहिजे. वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुमच्या हिशेबाकडे तुमचं दररोज सातत्याने लक्ष असेल. कर्ज किती घ्यावं, अनेक उद्योजक याविषयीचा चुकीचा निर्णय घेतात. त्यांच्या व्यवसायाची स्थिती विचारात न घेता आवश्यकतेपेक्षा जास्त, क्षमतेपेक्षा जास्त कर्ज ते उद्योगासाठी विकत घेतात आणि भविष्यामध्ये त्या
कर्जाची परतफेड करण्यामध्ये, व्याजाचं परतफेड करण्यामध्ये त्यांना अनंत अडचणी देतात आणि चांगला चालत असलेला व्यवसाय हा बंद पडतो. त्यामुळे आपल्या व्यवसायाची काय क्षमता आहे आणि किती कर्ज आपण उभारू शकतो जेणेकरून व्यवसाय वाढ होईल, बंद होणार नाही, हे पण हिशेबांच्या आधारे उद्योजक निश्चित करू शकतो. अनेक उद्योजक कॉस्टिंग, बजेटिंग, इंटरनल कंट्रोल याच्याकडे दुर्लक्ष करतात. आपल्या व्यवसायाचं ॲक्युरेट कॉस्टिंग प्रत्येक उद्योगाला माहीत असलं पाहिजे. माझे असे अनेक उद्योजक बघण्यात आहेत की जे कुठल्या तरी व्यापारासाठी टेंडर भरतात आणि ते टेंडर भरत असताना त्यांच्या मालाची उत्पादनाचा खर्च किती आहे याविषयी त्यांना नक्की कल्पना नसते. काहीतरी अंदाज असतो, 65% मटेरियल आहे, 30% लेबर कॉस्ट आहे, 5% ओव्हरहेड्स आहेत. प्रत्यक्षात हे पर्सेंटेज किंवा हे प्रमाण त्यांनी आपल्या हिशेबानिशी पडताळून पाहिलेलं नसतं आणि त्यामुळे चुकीच्या किमतीला टेंडर भरलं जातं. टेंडर जर जास्त किमतीला भरलं असेल तर ते मिळत नाही, कमी किमतीला भरलं असेल तर त्या टेंडरचा व्यापार करण्यामध्ये तोटा होऊ शकतो. बजेटिंग अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला पुढच्या वर्षामध्ये किती व्यवसाय करायचा आहे, किती व्यवसाय अपेक्षित आहे, त्यासाठी किती खर्च होईल, त्यासाठी कुठल्या कुठल्या पद्धतीच्या मालमत्ता आपल्याला उभ्या केल्या पाहिजेत आणि वर्षानंतर किती आपल्याला नफा राहू शकतो याचा अंदाज प्रत्येक उद्योजकाने बांधला पाहिजे, जेणेकरून त्या दिशेला जाणं एकदा निश्चित झालं की मग वर्षभर त्या पद्धतीने त्याला आपल्या व्यवसायाचं कामकाज करता येऊ शकतं. इंटरनल कंट्रोल म्हणून सुद्धा हिशेबाचा फार मोठा उपयोग होऊ शकतो. माझा एक क्लायंट आहे की ज्याचा टर्नओव्हर 1000 कोटीपेक्षा जास्त आहे. त्या क्लायंटकडे मी असं बघितलेलं आहे की दररोज सकाळी तो क्लायंटचा मालक जेव्हा आपल्या ऑफिसमध्ये येतो तेव्हा त्याच्या टेबलवर एक कागदमध्ये अकाउंटिंगची माहिती असते आणि त्या अकाउंटिंगच्या माहितीच्या आधारे कोणाकडनं किती येणं आहे, किती लोकांकडचं येणं वसूल झालेलं नाही, बँकेचं कर्जाचं किती बाकी शिल्लक आहे, किती रक्कम यावेळी आज उचलली जाऊ शकते, किती खरेदी केली जाऊ शकते, किती विक्री केली जाऊ शकते, हे सगळे निर्णय तो त्या ऑफिसमध्ये दिवसभरात त्या अकाउंटिंगच्या एका पानाच्या माहितीच्या आधारे घेत असतो. इंटरनल कंट्रोल म्हणून अकाउंटिंगचा उपयोग हे माझ्या त्या क्लायंटकडे मला अत्यंत उत्कृष्टरित्या बघायला मिळालं. अकाउंटिंग रेशो ॲनालिसिस हा सुद्धा अतिशय परिणामकारक परंतु थोडासा तांत्रिक असा विषय आहे. नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद याच्यातल्या प्रत्येक फिगरचं एकमेकांशी काही नातं असतं. ते जर नातं आपण अभ्यासलं आणि मागच्या काही वर्षांच्या त्याच नात्याशी त्याची तुलना केली तर आपल्याला त्या पद्धतीने आपला व्यवसाय प्रगतिशील आहे की नाही हे सहज लक्षात येऊ शकतं. थोडासा तांत्रिक विषय असेल परंतु याच्यानुसार आपल्या व्यवसायाची अत्यंत अचूक माहिती आपल्याला मिळते, किंवा आपल्या व्यवसायाची काही गुपितं आपल्याला माहीत होतात की जी अदरवाईज आपल्याला कधी माहीत होऊ शकणार नाही. त्यामुळे फायनान्शियल प्लॅनिंग करणं हा अकाउंटिंगच्या दृष्टीने सगळ्यात मोठा फायदा प्रत्येक व्यवसायाला होऊ शकतो. अकाउंटिंग आपल्या व्यवसायासाठी इतकं उपयोगी आहे परंतु अनेक उद्योजक त्याचा तेवढा उपयोग करून घेऊ शकत नाहीत, करत नाहीत. याचं कारण जर आपण बघितलं तर मला असं वाटतं की सगळ्यात बेसिक कारण असं आहे की बहुतेक उद्योजक हे कॉमर्स ग्रॅज्युएट नाहीत आणि कॉमर्स ग्रॅज्युएट नसल्यामुळे अकाउंटिंग कन्सेप्टची त्यांना पुरेशी माहिती नाही आणि त्या बेसिक कन्सेप्ट माहीत नसल्यामुळे नफा तोटा पत्रक जरी समोर आलं तरी उत्पन्न कुठल्या बाजूला आहे, तोटा कुठल्या बाजूला असतो, ताळेबंदामध्ये फिक्स्ड ॲसेट्स म्हणजे काय, वर्किंग कॅपिटल कसं मोजायचं, यासारख्या काही बेसिक गोष्टी त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे उद्योजकाने सगळ्यात पहिल्यांदा कॉमर्स ग्रॅज्युएट नसला तरीही अकाउंटिंग कन्सेप्ट समजून घेतल्या पाहिजे. अकाउंटन्सी हा विषय अत्यंत सोपा आहे. तुम्ही जर इंजिनियर असाल, तुम्ही जर MBA असाल, तुम्ही कुठल्याही फॅकल्टीचे ग्रॅज्युएट असाल तर अकाउंटिंग कन्सेप्ट समजणं तुमच्यासाठी अतिशय सहज शक्य आहे. तुम्ही त्याच्यासाठी मात्र थोडासा वेळ आणि श्रम दिले पाहिजे. फायनान्शियल स्टेटमेंट वाचले पाहिजेत. अनेक उद्योजक केवळ चार्टर्ड अकाउंटंटने समोर केलेल्या बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवर सही करतात आणि आपलं काम संपलं, जबाबदारी संपली असं समजतात. तसं होऊ नये. तुमच्या व्यवसायाची आर्थिक पत्रकं ही तुमची जबाबदारी आहे, तुमच्या चार्टर्ड अकाउंटंटची नाही. त्याच्यापासून मिळणारा नफा आणि तोटा ह्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहात. त्यामुळे प्रत्येक उद्योजकाने आपल्या व्यवसायाची आर्थिक पत्रकं वाचून पाहिली पाहिजेत, ती समजून घेतली पाहिजेत, त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि व्यावसायिक निर्णय घेताना त्या आर्थिक पत्रकांच्या माहितीचा जरूर 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 उपयोग केला पाहिजे. ह्यासाठी महत्त्वाचं असं आहे की अकाउंटिंग अप टू डेट असलं पाहिजे, ॲक्युरेट असलं पाहिजे. अनेक उद्योजकांना सगळे आर्थिक व्यवहार लिहिण्याची सवय नसते. काही आर्थिक व्यवहार कॅशमध्ये करण्याची सवय असते की जे अकाउंटिंगमध्ये रेकॉर्ड होत नाही, जे कागदपत्रांमध्ये येत नाही. काही उद्योजक अनवधानाने
काही उद्योजक जाणीवपूर्वक काही व्यवसाय हा हिशेब पुस्तकांमध्ये लिहित नाही. या सगळ्यांचा उद्योजकांना दीर्घकालीन तोटाच होत असतो. आता जे काही यशस्वी उद्योजक आपण आजूबाजूला बघतो त्या सगळ्यांचं अकाउंटिंग ॲक्युरेट आणि अप टू डेट आहे हे उद्योजकाचं गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. अकाउंटिंग हा उद्योजकाचा फ्रेंड, गाईड आणि फिलॉसॉफर होऊ शकतो. आपल्या उद्योगाची अचूक माहिती, आपल्या उद्योगाची गुपितं, आपल्या उद्योगाचं खरं चित्र हे अकाउंटिंग आपल्यासमोर उभं करत असतो. आणि म्हणून प्रत्येक उद्योजकाने आपल्या व्यवसायाची आर्थिक प्रगती समजवून घेण्यासाठी, उद्योगाची दिशा समजवून घेण्यासाठी अकाउंटिंगला आपला मित्र, सखा मानलं पाहिजे. त्यासाठी आवश्यक असलेला अभ्यास करण्यासाठी कौशल्य प्राप्त केली पाहिजेत आणि आपल्या उद्योगाचा आणि आपल्या व्यवसायाचा खरा आरसा समजून घेतला पाहिजे असं मला वाटतं. आपल्या सगळ्यांना भरपूर व्यावसायिक यशासाठी भरपूर मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.